नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक 14 व्यवहारी अपूर्णांक समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक यामध्ये अपूर्णांकाची तुलना, बेरीज, वजाबाकी व गुणाकार. स्वाध्याय 14.4. प्रश्न पहिला. विद्याने एका चिक्कीचा 3/8 भाग चिक्की खाल्ली. महेशने त्या चिक्कीचा 1/4 भाग चिक्की खाल्ली तर किती चिक्की उरली? मित्रांनो, विद्याने 3/8 भाग चिक्की खाल्ली. 3/8 म्हणजे एकूण आहे चिक्कीचे 8 भाग, त्यातले 3 भाग चिक्की तिने खाल्ली, म्हणजे तिने 3 भाग चिक्की खाल्ली. 8 मधली 3 भाग चिक्की खाल्ली. त्यानंतर महेशने त्या चिक्कीचा 1/4 भाग म्हणजे एकूण भाग आहेत 8 आणि त्यातला 8चा 1/4 भाग म्हणजे 1/4 म्हणजे थोडक्यात पाव भाग. आपण सरळ सरळ काढू शकतो. 8चा 1/4 भाग म्हणजे 8 गुणिले 1/4 म्हणजे काय? 8 गुणिले 1 8 आणि छेद 4 म्हणजे 4 दुणे या ठिकाणी 8 म्हणजे 2 भाग. म्हणजे विद्याने खाल्ले 3 भाग आणि महेशने खाल्ले 2 भाग. आता दोघांनी मिळून किती चिक्की खाल्ली? तर 3 + 2 बरोबर दोघांनी चिक्कीचे 5 भाग खाल्ले. तर किती चिक्की उरली? मित्रांनो, एकूण चिक्की आहे 8. एकूण चिक्कीचे 8 भाग आहेत, त्यातले 5 भाग दोघांनी खाल्ले, म्हणजे किती भाग चिक्की उरली? 3 भाग चिक्की उरली. म्हणजे एकूण आहेत 8 आणि त्यातले 3 भाग चिक्की उरली, म्हणजे 3/8. हे आपलं या ठिकाणी मित्रांनो उत्तर आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 3/8. प्रश्न नंबर 2. रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घर खर्चासाठी व 1/8 रक्कम प्रवास खर्चासाठी वापरली, तर त्याने पगाराच्या किती भाग रक्कम वापरली? मित्रांनो, रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 बघा आता 4/5 भाग त्याने घर खर्चासाठी वापरलाय आणि त्यानंतर 1/8 भाग रक्कम प्रवास खर्चासाठी वापरली. तर त्याने पगाराच्या किती रक्कम वापरली? मित्रांनो, हे 2 अपूर्णांक मिळाले आपल्याला, 4/5 आणि 1/8. आता आपल्याला काय करावं लागेल? एकूण काढायची आहे. म्हणजे पगाराच्या किती भाग रक्कम वापरली म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल. मित्रांनो, 2 अपूर्णांकाची जर बेरीज करायची असेल तर छेद समान करावा लागतो. यांचा छेद समान करावा लागेल. मग आता दोन्हीही संख्या कोणत्या संख्येच्या पटीत आहेत किंवा दोघांचेही जर आपण अवयव काढले आणि लहानात लहान सामायिक अवयव कोणता मिळणार आहे? तर 8×5 = 40 हा मिळेल. म्हणजे आपल्याला छेद आता मित्रांनो 40 करावा लागेल. म्हणजे 5ला कितीने गुणावं लागेल? 8ला. छेदाला 5ने गुणलं म्हणून अंशाला पण 8नेच गुणणार. मग आता 8ला 5ने गुणल्यावर 40 होईल. मग 1ला पण 5नेच गुणणार. म्हणजे 8 चोक 32 छेद 8×5 = 40 अधिक 5 × 1 = 5 आणि 8×5 = 40. मित्रांनो, 2 अपूर्णांक मिळाले. छेद सारखा झालेला आहे. मग आता 32 + 5 छेद 40. 32 आणि 5 झाले 37. 37/40 म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पगाराच्या 37/40 एवढा भाग रक्कम वापरली. प्रश्न नंबर 3. एका पाण्याच्या टाकीची धारकता 140 लिटर आहे. त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे? मित्रांनो, पाण्याच्या टाकीची धारकता म्हणजे एकूण टाकीमध्ये पाणी किती बसतं? तर 140 लिटर, बरोबर. त्यानंतर त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे. म्हणजे ती टाकी किती भरलेली आहे? तर ती टाकी 4/7 भाग भरलेला आहे. म्हणजे मित्रांनो, रिकामा भाग किती आहे? मग आपल्याला आणखीन त्यामध्ये किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे ते शोधायचं आहे. भरलेली आहे 4/7 म्हणजे एकूण भाग झाले 7. त्यातले 4 भाग भरलेले आहे म्हणजे 7 पैकी 4 भरलेले आहे. म्हणजे रिकामे किती आहे? तर रिकामे आहे 3/7. मित्रांनो, टाकीचा रिकामा भाग आहे 3/7.
आणि आपल्याला रिकामा भागच शोधायचा आहे. म्हणजे ती टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखीन किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर 140च्या 3/7 आपण मित्रांनो शोधणार. बघा, भरलेला भाग आहे 4/7, रिकामा भाग आहे 3/7. मग आता एकूण पाण्याची टाकीची धारकता आहे 140च्या 3/7 म्हणजे किती? म्हणजे मित्रांनो आपण काय करणार, 140 गुणिले 3 आणि भागिले 7 म्हणजे 14 1 14, 14 2 28, 14 3 42 म्हणजे 420 भागिले आपण 7 करणार. आणि यांचा जर भागाकार केला तर 7 5 35, 7 सख 42 म्हणजे मित्रांनो उत्तर येतं 60. म्हणजे किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे, तर 60 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 4. एका पुस्तकाच्या एकूण 75 पानांपैकी 7/25 भाग पाने वाचून झाली, तर किती पाने वाचायची राहिली? मित्रांनो एका पुस्तकाला एकूण पानं आहेत 75, म्हणजे एकूण पाने आहेत 75. त्यातले किती पाने वाचून झाली? मित्रांनो वाचलेली पाने आहेत 7/25. किती पाने आहेत? 7/25 पाने वाचलेली आहेत. म्हणजे आता न वाचलेली किती आहे मग? म्हणजे एकूण आहे 25, त्याच्या 7 भाग वाचून झाले. बघा, एकूण थोडक्यात 75चे आपण काय केले, 7/25 असं आपण म्हटलं, एवढे वाचून झाले. म्हणजे एकूण आहे 25, त्यातले 7 वाचून झाले. मग वाचायचे किती राहिले? 25 मधून जर 7 वजा केले तर किती राहील? 18. म्हणजे 18/25 एवढे पानं वाचायचे राहिलेले आहे. म्हणजे वाचलेली पाने आहेत 7/25, न वाचलेली पाने आहेत 18/25. मग आपल्याला तर किती पाने वाचायची आहेत, तर 18/25 पाने वाचायची राहिलेली आहे. कशाच्या? तर 75च्या 18/25. बघा, 75च्या 18/25 म्हणजे आपण काय करणार, 75 गुणिले 18 आणि भागिले 25. मित्रांनो या ठिकाणी आपण 75 आणि गुणिले 18 यांचा गुणाकार करूया. 75 गुणिले जर 18 केलं आपण तर 18 पंचे या ठिकाणी 90, हातचे आले 9, 18 पंचे 90, 18 सक 108, 18 सत 126 आणि 4 30 आणि 5 35, 135. म्हणजे गुणाकार आला 1350 आणि या ठिकाणी 25. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुन्हा भागाकार करावा लागणार. आता मी भागाकार या ठिकाणीच करून दाखवतो. 1350 भागिले 25 करणार. 25 5 125. 135 मधनं 125 गेले, बाकी उरली 10 वरून घेतला 0 झाले आणि 25 चोक 100. मित्रांनो 100 मधून 100 गेले आणि बाकी या ठिकाणी 0 उरणार आहे. उत्तर आलं 54. 1350 भागिले जर 25 केलं तर उत्तर आलं 54. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. बघा, वाचलेली पाने 7/25, न वाचलेली पाने 18/25. 18/25 कशाच्या, तर 75च्या 18/25 म्हणजे 54. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 54. मित्रांनो हा प्रश्न आपण अगोदर असा पण करू शकतो, वाचलेली पाने काढा. 75च्या 7/25 म्हणजे वाचलेली पाने. मग वाचलेल्या पानांमधून एकूणमधून वाचलेली पाने वजा केली म्हणजे न वाचलेली पाने आपल्याला मिळू शकतात. आपण दोन्ही पद्धतीनं हे गणित सोडू शकतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 54. प्रश्न नंबर 5. एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 56 लिटर दूध मावते. ती 514 भरलेली आहे. ती काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखीन किती लिटर दूध घालावे लागेल? मित्रांनो याच पद्धतीचा हाही प्रश्न आहे. म्हणजे दुधाच्या टाकीमध्ये एकूण 56 लिटर दूध मावतंय. त्यामध्ये किती भरलेली आहे, तर मित्रांनो ती दुधाची टाकी
5/14 भाग भरलेले आहे. आता ह्या तीन गोष्टी समजल्या पाहिजे. एकूण किती आहे, भरलेली किती आहे आणि न भरलेली म्हणजे आणखीन तिला किती लिटर दुधाची आवश्यकता आहे. बघा, एकूण आहे 14, 14तले 5 भाग भरलेले म्हणजे न भरलेले किती, 14तनं जर 5 वजा केले तर 9 म्हणजे 9/14 एवढ्या भागात दुधाची थोडक्यात आवश्यकता आहे. म्हणजे अजून किती लिटर दूध घालावं लागेल तर 9/14 एवढं दूध त्या टाकीमध्ये भरावं लागेल. म्हणजे कशाच्या 9/14 तर 56च्या. म्हणजे आपण काय करणार, 56च्या 9/14 आपण काढणार. मित्रांनो, चाचीचे या ठिकाणी चाचीचे म्हणजे या ठिकाणी गुणाकार म्हणजे 56 गुणिले 9 आणि छेद 14. तर आता 56 गुणिले जर आपण 9 केलं आणि भागिले 14 तर 56चा आणि 9चा आपण या ठिकाणी गुणाकार करूया. 56 गुणिले 9 9 5 45 9 सख 54 हातचे आले या ठिकाणी 5 आणि 9 5 45 आणि 5 मित्रांनो या ठिकाणी 50. थोडी ॲडजस्टमेंट करतो. उत्तर या ठिकाणी गुणाकार आलेला आहे आपला 504 आणि 504 भागिले आपल्याला 14 करायचं आहे. यांचा आपण भागाकार करूया. 504 भागिले 14, 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 50मधनं 42 गेले, बाकी उरले 8, वरून घेतले 4, 14 75, 14 सख 84, 84मधून 84 केले, बाकी उरले 0, भागाकाराला 36. मित्रांनो, आपलं उत्तर आलेलं आहे 36. म्हणजे 56च्या 9/14 भाग एवढी आवश्यकता आहे. एवढं लिटर दूध त्या टाकीमध्ये घालावं लागणार आहे. मग ते किती आलं, आपलं उत्तर आलं 36. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 36 लिटर. प्रश्न नंबर 6, 3/4 आणि 2/5 यांची बेरीज करण्याच्या ऐवजी एका विद्यार्थ्याने 4/3 आणि 5/2 यांची बेरीज केली तर त्याला कोणते उत्तर मिळाले. मित्रांनो, त्याने बेरीज केलेली आहे 4/3 अधिक 5/2ची. त्याला कोणतं उत्तर मिळालं. आपल्याला या ठिकाणी ही बेरीज करायची आहे. 2 अपूर्णांक आहे. अपूर्णांकाची बेरीज करायची म्हटलं तर छेद सारखा असावा लागतो. मग छेद सारखा करावा लागेल. दोन्ही पण संख्या कोणत्या पटीतल्या आहेत. लहानात लहान सामायिक विभाजक दोघांचा कोणता असेल तर 6 असेल. म्हणजे आपल्याला दोघांचा छेद 6 करायचा आहे. मग 3ला कितीने गुणावं लागेल, 2ला. छेदाला 2ने गुणलं म्हणून अंशाला पण 2नेच. मग आता पुन्हा या ठिकाणी 2 हा जो छेद आहे याला 6 करायचा असेल तर याला 3ने गुणावं लागेल. म्हणजे बेत्रिक 6. छेदाला 3ने गुणलं म्हणून अंशाला पण 3नेच गुणायचं. म्हणजे मित्रांनो, आपल्याला कोणता अपूर्णांक मिळेल, 4 दुणे 8, 3 दुणे 6 अधिक 5 त्रिक 15 आणि बेत्रिक 6. या ठिकाणी अंशाची बेरीज होणार 8 अधिक 15 छेद 6 म्हणजे 15 आणि 8 झाले 23 आणि छेद 6. 23/6 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23/6. प्रश्न नंबर 7, पुढे दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य पर्याय निवडा. मित्रांनो, चुकीचा पर्याय निवडायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला 4ही पर्याय सोडवायचे आहेत. 28ची 3/7 पट बरोबर 12. आता 28ची 3/7 पट किती येते मित्रांनो, 28 गुणिले 3 आणि भागिले आपण 7 करणार. आता यांचा जर या ठिकाणी गुणाकार आपण केला तर 28 त्रिक 84 भागिले 7. 7 1 7. मित्रांनो, 8तनं 7 गेले, बाकी उरली 1 आणि 7 दुणे 14. उत्तर 12 बरोबर येतं. पर्याय क्रमांक 2, 4/5ची 15 पट म्हणजे काय, 4 गुणिले 15 भागिले 5 बरोबर 15 चोक 60 आणि भागिले 5 जर केलं तर मित्रांनो 12/65 म्हणजे 5 1 5, बाकी उरली 1, पुन्हा 10 झाले, 5 दुणे 10. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आलेला आहे. 4/5ची 15 पट म्हणजे सुद्धा 12. त्यानंतर मित्रांनो, आता आपण सोडवणार आहोत पर्याय क्रमांक 3, 14ची 6/7 पट म्हणजे काय, चाचीचे म्हणजे गुणाकार 14 गुणिले
6/7. 14×5 = 14 सकट 84. 84 भागिले जर मित्रांनो 7 केलं तर या ठिकाणी पुन्हा 7×1=7. या ठिकाणी बघा 7×1=7, बाकी उरली 1 आणि 7×2=14. पुन्हा उत्तर 12 बरोबर आलेलं आहे. म्हणजे 3 पर्याय बरोबर आले. आता चौथा पर्याय आपोआपच चुकीचा असणार, पण आपण या ठिकाणी करून बघणार. चौथा काय म्हटलंय? 8/9ची 18 पट. म्हणजे आपण काय करणार मित्रांनो? 8×18 आणि भागिले या ठिकाणी 9 करणार. मग 18×8 = 144/9. मित्रांनो या ठिकाणी जर हा आपण भागाकार केला तर या ठिकाणी 9×1 या ठिकाणी मी भागाकार लिहितो. 9×1=9. 14तनं 9 गेले, बाकी उरली 5 आणि 9×5=45. म्हणजे उत्तर मित्रांनो 9×5=45, 9 सकट 54. म्हणजे उत्तर येतं या ठिकाणी 16. 144 भागिले जर 9 केलं तर उत्तर 16 येतं आणि आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे 12. 8/9ची 18 पट या ठिकाणी 12 दिले. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे मित्रांनो चुकीचं आहे आणि हा आहे अयोग्य पर्याय. प्रश्न नंबर 8. एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे तर ती संख्या कोणती? मित्रांनो एका संख्येचा तिसरा भाग, आता असं आपण गृहीत धरलं ही आहे एक संख्या. आता ही संख्या नाही आहे, ही आकृती आहे. या आकृतीचे आपण 3 समान भाग केलेत. आता हे 3 समान भाग आहेत असं गृहीत धरा. त्यातला एक भाग 33 आहे. मग 3 भागातला हा पण 33 असणार आणि हा पण 33 असणार. म्हणजे एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे. म्हणजे ती संख्या कोणती? तर तिघांची जर बेरीज केली तर 33×1 = 33, 33×2 = 66, 33×3 = 99. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 99. प्रश्न नंबर 9. 7/5 × 5/7 + 1 बरोबर किती? मित्रांनो अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे आपण काय करतो? अंशाचा गुणाकार करतो. म्हणजे आता या ठिकाणी 7 आणि 5चा गुणाकार होईल. 7×5/5×7 + 1 बरोबर. आता 7×5 = 35, 5×7 = 35 आणि +1. आता मित्रांनो अंश आणि छेद जर सारखे असेल तर त्याचं उत्तर किती येतं? 1. 35/35 म्हणजे 1 आणि +1. 1+1 किती होणार? 2. आपलं उत्तर आहे 2. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. प्रश्न नंबर 10. एका वनमहोत्सवात अ, ब व क या 3 शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण 675 झाडे लावली. त्यापैकी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 4/9 भाग झाडे लावली. तर ब आणि क शाळांच्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली? मित्रांनो एक वन महोत्सव या ठिकाणी होता. त्यामध्ये एकूण 675 एवढी झाडे लावलेली आहेत. तर त्यातली अ शाळेतील विद्यार्थ्यांनी किती लावली? 4/9 भाग. बघा अ शाळेतील विद्यार्थ्यांनी 4/9 भाग झाडे लावलेली आहेत आणि ब व क शाळेतील विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली? आता एकूण 9 धरले आपण, त्यातले 4 अ ने लावले. म्हणजे ब आणि क ने किती लावलेले असतील? आता 9 मधून 4 गेले म्हणजे किती राहिले? 5. 5/9 म्हणजे ब आणि क शाळेतील विद्यार्थ्यांनी 5/9 झाडे लावली. म्हणजे कशाच्या ते? 675च्या 675 गुणिले 5 आणि भागिले 9. मित्रांनो आपल्याला एवढं फक्त गणित सोडवायचं आहे. 675 गुणिले 5 भागिले 9. मित्रांनो मी तुम्हाला इथपर्यंत हे गणित सोडून दाखवलेलं आहे. 675 गुणिले 5 करा भागिले 9 करा. येणारं उत्तर तुमचं उत्तर असेल 10व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी स्वाध्याय 14.4 संपलेला आहे. यानंतर राहिलेला जो पुढचा स्वाध्याय असेल तो पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.